Hello all. So the sixth problem of FIFO method, the following details of purchase and issues are available from the books of Akash Industries Thane for the month of February 2020. Purchases given for total 4 transactions are there, and in issue total 5 transactions are there. Issues are to be priced on the principles of first in first out method. First in first out method, FIFO method is here. Prepare a store ledger account for the same. ओके, तर आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये वरती परचेसेस आणि इश्यूचे ट्रान्झॅक्शन दिल्याबद्दल आकाश इंडस्ट्रीजची माहिती दिलेली आहे. फेब्रुवारी 2020ची परचेसेसचे 4 आणि इश्यूचे 5 ट्रान्झॅक्शन आणि फिफो मेथडने सोडवायला सांगितलेलं आहे. प्रिपेअर स्टोअर्स लेजर अकाउंट. तर आपण सर्वात पहिल्यांदा सोल्युशनकडे येणार, सोल्युशन म्हणणार, त्यानंतर सोल्युशनमध्ये इन द बुक्स ऑफ आकाश इंडस्ट्रीज ठाणे स्टोअर लेजर अकाउंट ऑफ मटेरियल फॉर द मंथ एंडेड फेब्रुवारी 2020. आणि इकडे काय म्हणणार, मॅक्सिमम लेवल, मिनिमम लेवल, रिऑर्डर लेवल आणि रिऑर्डर क्वांटिटी. बरोबर. आणि नेहमीप्रमाणे आपण काय करणार, पहिला कॉलम डेटचा, दुसरा कॉलम पर्टिक्युलरचा, तिसरा रिसिप्टचा, रिसिप्टमध्ये 4 सब कॉलम, इश्यूमध्ये 4 सब कॉलम, बॅलन्समध्ये 3च कॉलम आणि शेवट एक रिमार्कचा कॉलम आपण करणार. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम सोडवायला आता आपण सुरुवात करू शकतो. तर सुरुवातीला या ठिकाणी बघा, आपल्याला परचेस आणि इश्यूचे जे ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत, तर 2 तारीख, मग इकडे 4 तारीख, मग इकडे 7 तारीख, मग 8 तारीख असं केलेलं आहे. तर इथे काय नाही, सरळ सरळ आपण काय करायचं, इकडे याला नंबरिंग देऊन घ्यायची. म्हणजे काय होतं, आपल्याला नंबरिंग देऊन घेतली तर सिक्वेन्स लागते आणि आपल्याकडून ट्रान्झॅक्शन एखादं चुकून राहत नाही. ठीक आहे. जरी अशा पद्धतीने त्यांनी दिलेलं असेल तर तारखेनुसारच आपल्याला हे ट्रान्झॅक्शन्स लिहायचे असतात, म्हणून त्याला सिक्वेन्स लावून घेणं गरजेचं आहे. तर आता बघा, फेब्रुवारीच महिना आहे सगळीकडे. बरोबर. आता फेब्रुवारीमध्ये पहिला, दुसरा, तिसरा, 4था तारीख आपण बघायची. 2 तारीख सर्वप्रथम या ठिकाणी आहे. बरोबर. तर 2 तारीख आहे, तर या ट्रान्झॅक्शनला आपण काय करूया, 1 नंबर देऊया. आता शक्यता हा नंबर काय करायचा, इकडे डाव्या बाजूला द्यायचा, म्हणजे आपल्या लक्षात राहतं आणि काम करायला, प्रॉब्लेम सोडवायला सोपं पडतं. तर या 2 तारखेच्या पुढे मी काय करतो, 1 नंबर देतो. 2 नंतर 3, 4, 5, हा या इथं 3 आहे म्हटल्यानंतर हे ट्रान्झॅक्शन 2 नंबरला, 4, 5, 6, 7, हा हे 7 आहे. त्यानंतर 8 बघा, इथे लगेच 8 आहे, 4 नंबरला जाईल. 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 5 नंबरला. 17, 18, 19, 6 नंबरला. 19, 20, 21, 22, 23, 24, 7 नंबरला. 25, 26, 8 नंबरला आणि 28, 9 नंबरला. तर बघा, हे वरचे 4 आणि 5, 5 आणि 4, 9 ट्रान्झॅक्शन्स झालेत. आणि 9 ट्रान्झॅक्शनला आपण काय केलं, नंबरिंग देऊन घेतलं, जेणेकरून आपल्याकडून ट्रान्झॅक्शन राहणार नाही. आता आपण पहिल्या ट्रान्झॅक्शन पासून सुरुवात करू शकतो. तर पहिलं ट्रान्झॅक्शन कोणतं आहे इथे, तर हे एक नंबरचं ट्रान्झॅक्शन आहे. 2 तारखेला परचेसेस झालेलं आहे, 800 युनिट 10 इंच. बरोबर की नाही. हा या अगोदर बघून घ्यायचं की ओपनिंग स्टॉक वगैरे आपला कुठं त्यांनी सेपरेट दिलेला आहे का. तर वरती इथे बघितलं या 2 लाईनमध्ये कुठं नाही आहे, आणि इथे खाली बघितलं तर इथे पण नाही आहे. मग इथे परचेस आणि इश्यूमध्येच आपण बघूया. तर हे पहिलं जे ट्रान्झॅक्शन 2 तारखेला झालेलं आहे ते काय, परचेसेस आहे, म्हणजे हाच आपला बॅलन्स आहे. आलं लक्षात. हां, मग आता 2 तारीख 800 युनिट 10 रुपयाप्रमाणे. बरोबर. तर ही डेटमध्ये काय करणार, हां, डेटमध्ये आपल्याला लिहावा लागेल कोणता महिना आहे हा, फेब्रुवारी 2020. फेब्रुवारी 2020. बरोबर. फेब्रुवारी 2020 आणि
त्यातली 2 तारखेला 800 युनिट 10 रुपयाप्रमाणे. डेटमध्ये आपण टाकणार 2 तारीख, पर्टिक्युलरमध्ये काय म्हणणार आपण, परचेसेस. ओके. त्यानंतर परचेसेस झाले म्हणजे रिसिप्ट झाले. किती युनिट रिसिप्ट झाले, 800 युनिट रिसिप्ट झाले. किती रेट प्रमाणे झाले, 10 रुपयाप्रमाणे झाले. म्हणजे सरळ सरळ किती रुपयाचा माल येतो, 8000 रुपयाचा माल आहे. आता हा जो परचेसेस झालेला आहे तर त्या परचेसेसला आपण काय करत असतो, सरळ सरळ बॅलन्समध्ये लिहित असतो. मग आहे तसं ते बॅलन्समध्ये आपण लिहून घेऊया. झाला हा आपला बॅलन्स. आता 2 तारीख झाली. आता पहिलं ट्रान्झॅक्शन झालं 1 नंबर. आता 2 नंबरचं ट्रान्झॅक्शन बघायचं. बघा इथे 2 नंबरचं ट्रान्झॅक्शन. 2 नंबरच्या ट्रान्झॅक्शनमध्ये काय घटना आहे, इश्यू झालेलं आहे. तर इश्यू इथे आपल्याला 4 फेब्रुवारीला 600 युनिट करायचे. इश्यू म्हटल्यानंतर आपल्याला काय करायचं असतं, बॅलन्समधून तेवढे युनिट द्यायचे असतात. करेक्ट. 4 फेब्रुवारी 600 युनिट. 4 इश्यू किती युनिट, 600 युनिट. बरोबर. आता 600 युनिट आपल्याला द्यायचे. तर बघा मी डायरेक्ट 600 लिहिलं न बघता, पण खरं तर अगोदर इकडे बघितलं पाहिजे किती युनिट आपल्याकडे शिल्लक आहे, किती देऊ शकतो. 800 पैकी 600 देऊ शकतो, काय हरकत नाही. 800तून 600 द्यायचे म्हटल्यावर ह्या 800चाच जो भाव आहे तोच भाव इथे आपल्याला घ्यावा लागेल ना. 800तून 600 देता येतील. बरोबर. मग या दोघांचा गुणाकार केला तर आपल्याला मिळतं एकूण अमाऊंट. बरोबर. 800तून 600 इश्यू केले. इश्यू टोटल किती करायचे होते, 600 करायचे होते. तर पूर्ण इश्यू आपण केलेले आहेत. म्हणून आता इथे 800 वजा 600 जर केलं तर 200 युनिट्स आपले शिल्लक आहे, बॅलन्स शिल्लक आहे 10 रुपयाप्रमाणे. किती होतील, 2000 रुपये. बरोबर. आता इश्यूचं पोस्टिंग आपण व्यवस्थित केली. 4 तारखेचं दुसरं ट्रान्झॅक्शन होतं ते 1 नंबर 1 नंबर 2 नंबर. आता कोणतं ट्रान्झॅक्शन घ्यायचं आपल्याला, 3 नंबरचं ट्रान्झॅक्शन घ्यायचं. 3 नंबरचं आहे इश्यूमध्ये आहे. ठीक आहे. पुन्हा इश्यू आहे. किती इश्यू करायचे, 100 युनिट. ठीक आहे. चला 3 तारीख, सॉरी डेट किती आहे, 3 नंबरचं ट्रान्झॅक्शन 7 फेब्रुवारी आहे. बघा इथे असं कन्फ्युजन तारीख आणि क्रमांकामध्ये होऊ शकतं. तर 3 क्रमांकचं ट्रान्झॅक्शन तिसरं ट्रान्झॅक्शन आहे. तारीख मात्र 7 आहे. आणि इथे पुन्हा इश्यू केलेले आहेत. किती इश्यू केलेले, 100 युनिट केलेले. आपल्याकडे शिल्लक किती आहे, 200 आहेत ना. तर मग त्यातून 100 द्या, काहीच हरकत नाही. 10 रुपये तोच रेट असणार आहे. किती रुपयाचा माल द्यायचा, 1000 रुपयाचा माल. बरोबर. 200तून 100 गेले, 100 शिल्लक राहिले. 10 रुपयाप्रमाणे कितीचा माल शिल्लक राहिला, 1000चा. इश्यू पूर्ण केले आपण. ओके. इश्यू पूर्ण केले का याची आठवण नेहमी ठेवायची. कधी कधी काय होतं, इश्यू करायचा राहून जाऊ शकतो. ठीक आहे. तिसरं ट्रान्झॅक्शन झालं. चौथ्या ट्रान्झॅक्शनकडे येऊया. चौथ्याला इथे टिक मार्क करा. 8 फेब्रुवारी 600 युनिट 14 रुपयाप्रमाणे आता आपल्या व्यवसायामध्ये आत आलेले आहे. चौथं ट्रान्झॅक्शन, त्याची तारीख किती, चौथ्या ट्रान्झॅक्शनची 2, 4, 7च्या नंतर 8 तारीख त्या ठिकाणी होती. बरोबर. आणि काय झालेलं होतं, परचेस. काय झालंय, परचेस. किती युनिट परचेस केलेले, 600 युनिट परचेस केलेले. आता इथे रेट मात्र 14 रुपये आहे. मग आता काय करायचं, या दोघांचा गुणाकार करायचा. आपल्याला मिळाले 8400. ओके चा माल. आता हा जो माल आलेला आहे तो आलेला माल, रिसिप्ट झालेला माल, परचेस झालेला माल काय करणार, बॅलन्समध्ये लिहून घेणार. बॅलन्समध्ये लिहून घेताना काळजी एक घ्यायची, अगोदरचा बॅलन्स जो आहे तो ॲज इट इज खाली कॅरी ऑन करा. अगोदरचा 100च युनिट्स आपले शिल्लक आहे ते आपण कॅरी ऑन केले. आणि आता नवीन आलेला हा जो माल आपल्याकडे आहे परचेसेस झालेला तो 600 युनिट्सचा 14 रुपयाप्रमाणे 8400 रुपयाचा माल आपल्याकडे बॅलन्सला आपण लिहून घेतला. 8 तारखेचं चौथं ट्रान्झॅक्शन झालं. त्यानंतर 8 तारखेचं चौथं ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर 5वं ट्रान्झॅक्शन कोणतं आहे, 5वं ट्रान्झॅक्शन इश्यूचं आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. 16 तारखेला 512 युनिट इश्यू करायचे, हे लक्षात ठेवा. ओके. 16 तारखेला
इश्यू करायचे. इश्यू किती युनिट करायचे? 512. बघा इथे त्यांनी ऑड फिगर दिली, जरा बघू पुन्हा बघू. हे बघा इथे 16 तारखेला 512 युनिट, मुद्दाम थोडंसं फसवण्यासाठी असं देऊ शकतात, काय हरकत नाही. तर 512 इश्यू करायचे. तर इश्यूच्या कॉलममध्ये आपल्याला बघावं लागेल 512 इश्यू करताना आपल्याकडे अगोदर बॅलन्समध्ये पहिल्यांदा आलेला माल 100 संख्येत आहे. तर 512 देता येणार नाही एकदम, मग अगोदर 100 तर द्या. 100 देऊन टाका. 100 दिला आपण. 100 दिल्यानंतर 512तून 100 गेले, किती राहिले? 512तून 100 गेले 412 राहिले, बरोबर आहे की नाही? मग आता 600तून आता हा संपला, एवढा माल आपला संपला, हा बॅलन्स संपला. तर आता 600तून आपल्याला 412 देता येतील का? देता येतील ना. 412 आरामात देता येतील, बरोबर आहे की नाही? हा किती रेट येतो 600चा? इथे 14 आहे, म्हणून इथे आपण तोच रेट घ्या, बरोबर आहे की नाही? हा, आणि मग या दोघांचा गुणाकार करून त्याची फायनल अमाऊंट या ठिकाणी लिहिणार. 5768 रुपयाचा माल. मग बघा 412 100 512 512 टोटल इश्यू सगळे झाले का? झाले. हे नेहमी बघायचं पूर्ण इश्यू केलं का. ओके, आता इश्यू करून झालंय. हा 100 माल संपलेला आहे. 600 पैकी 412 माल संपलेला आहे. मग इथे आपल्याला काय करायचं? 600 वजा 412, बरोबर. तर किती माल शिल्लक राहिला आपला? 188 युनिट शिल्लक राहिले. किती रुपयाप्रमाणे? 14 रुपयाप्रमाणे, बरोबर. मग 188 गुणुले आपण काय करणार? 14 रुपये या ठिकाणी गुणाकार करून घेणार, म्हणून 2632 रुपयाचा माल या ठिकाणी आपला शिल्लक आहे. व्यवस्थितरित्या आपण बॅलन्स पण लिहून घेतला. इश्यू सगळं केलंय का? सर्व संख्या, सर्व युनिट इश्यू केले हे बघून घेतलं. 5वं ट्रान्झॅक्शन होतं 16 तारखेचं. आता आपल्याला 5 नंतर कितवं बघायचं ट्रान्झॅक्शन? 6 नंबरचं ट्रान्झॅक्शन बघायचं. हे इथे परचेसेसचं आहे, तर त्याला अगोदर येलो करा. 19 तारीख 1250 12 रुपयाप्रमाणे. चला 19 तारीख परचेसेस किती होते? 1250. हा, आणि रुपये किती होते? 12 रुपयाप्रमाणे माल आलाय आपल्याकडे, बरोबर. म्हणून रिसिप्ट मध्ये आपण लिहिला, बरोबर. 15,000चा माल आला. आता इथे परचेसेस म्हटल्यावर जास्त काही करायची गरज नाही. अगोदर जो बॅलन्स आहे तो अगोदर व्यवस्थित खाली कॅरी ऑन करा. 2632 रुपयाचा माल. आणि आता हा जो नवीन आलेला परचेस आहे तो परचेस फक्त त्याच्या खाली ॲज इट इज काय करायचा? लिहून घ्यायचा. परचेस असल्यानंतर फार काय करायची गरज पडत नाही. अशा पद्धतीने 6 नंबरचं 19 तारखेचं ट्रान्झॅक्शन आपण घेतलं. 6 नंतर 7 नंबरचं ट्रान्झॅक्शन आपल्याला बघायचं. ते कुठे बघा? इथे इश्यू मध्ये. ठीक आहे, आता इश्यू करायचं म्हणजे वजावट करायची आपल्याला बॅलन्स मधून. 7 नंबरचं ट्रान्झॅक्शन 24 फेब्रुवारी 875 युनिट. चला 24 फेब्रुवारी इश्यू झालंय. इश्यू 875 कुठं लिहिणार? इकडे लिहिणार आपण, बरोबर. 875, बरोबर. हा सॉरी, आता बघा 875 इश्यू करायचे, परंतु आपल्याकडे किती इथे 188 युनिट आहे, त्यातून एवढे 885 जाणार नाही ना. मग 875 ह्या इकडे इश्यू मध्ये लक्षात ठेवायसाठी इकडे आपण लिहू, त्याच्या जवळच लिहायची गरज नाही. प्रॉब्लेम समोर जर असेल तर. आता प्रॉब्लेम आपल्याला स्क्रीन दिसत नसल्यामुळं आपण इथे आपल्या सोयीसाठी लिहून घेतलं. तर 875 द्यायचं आहे, तर 188तून देता येणार नाही, मग सगळ्याच्या सगळा देऊन टाका तो 188 एकदम, बरोबर आहे की नाही. आता मात्र इथे काळजी घ्यायची. काय काळजी घ्यायची? 875 द्यायचा आहे, 188 माल दिला, बरोबर. आता किती माल देणं शिल्लक आहे? तर काय करा, इथे कुठंतरी कॅल्क्युलेशन मी ते करून दाखवतो. समजा हा नाही, इथे आपण कॅल्क्युलेटर घेऊ ना थोडा वेळ. कॅल्क्युलेटर समजावं म्हणून कॅल्क्युलेटर. हा बघा 875 वजा किती माल दिला आपण? 188 माल दिला. किती माल देणं बाकी आहे? 687, बरोबर आहे की नाही. 687 युनिट देणं बाकी आहे, इश्यू करणं बाकी आहे. मग आता 188 हा माल संपला, त्याच्यानंतर फर्स्ट इनचा माल संपला. फर्स्टच्या नंतर जो
आहे तो कोणता 1250. एवढा माल शिल्लक आहे आपल्याकडे. आपल्याला किती द्यायचा आहे, अजून किती इश्यू करायचा आहे? 687. 1250 मधून 687 देता येईल ना, डायरेक्ट देऊ शकतो, काय हरकत नाही. भरपूर आहे माल आपल्याकडे. 6, 8, 7 रक्कम व्यवस्थित बघायची. आता 1250 मधून देणार आहे म्हटल्यावर याचा भाव कोणता असणार आहे? 12 रुपये असणार आहे ना, बरोबर. हा, हे कळालं. चला मग या दोघांचा गुणाकार करून घ्या. आपला किती? 8244चा माल. तर 188 687. बघा आपण मुद्दाम इथे कॅल्सी घेऊया, आपल्याकडे आहे सोय. तर 188 प्लस, कुठं आहे प्लस, प्लस 687. आता आपल्याला माहिती आहे आपण कॅल्क्युलेट करूनच घेतलेलं आहे, पण तरी पण काय करायचं, इथे पुन्हा कॅल्क्युलेट करून बघायचं. बघा, कारण चुकायला नको, इश्यू पूर्ण झाला पाहिजे. 875 आणि इश्यू किती करायचं होतं? 875. पूर्ण इश्यू झालाय, ओके, झालं त्याचं काम. मग आता 188 हा माल आपला संपलेला आहे. 1250 पैकी 687 माल आपला काय आहे, दिलेला आहे. मग इथे काय करावं लागेल? 1250 वजा त्यातून किती माल आपण इश्यू केला? 687. तर 1250 वजा 687 बरोबर 563 रुपयाचा माल आता बॅलन्स मध्ये शिल्लक आहे. मग या 563 ला भाव कोणता घेणार? 1250चाच घेणार ना, हा 12 रुपये, बरोबर. मग त्याला काय करा? 563 गुणुले 12, 6756 रुपयाचा माल आपल्याकडे शिल्लक आहे, बॅलन्स आहे. 24 तारखेचं हे ट्रान्झॅक्शन इश्यूचं आपण व्यवस्थित केलंय, आलंय लक्षात. आता हे किती नंबरचं ट्रान्झॅक्शन होतं मित्रांनो? 7 नंबरचं. आता 8 नंबरचं ट्रान्झॅक्शन आहे का? आहे, परचेजचं आहे. चला, परचेजचा असल्यानंतर आनंद आहे, काही जास्त करायचं नाही, फक्त बॅलन्समध्ये घ्यायचं, एवढं लक्षात ठेवायचं. 26 फेब्रुवारी 742 13 रुपयाप्रमाणे. 26 742 13, 26 परचेस 742. हो, 742 तिकडे नाही, इकडे लिहावे लागेल. 742 किती रुपयाप्रमाणे? 13 रुपयाप्रमाणे. त्याची फायनल फिगर किती झाली? दोघांचा गुणाकार करा. 9646 रुपयांचा माल आहे. त्यानंतर काय? बॅलन्स फक्त कॅरी डाऊन करायचे. 563 म्हणजे 563, 12 रुपयाप्रमाणे 6756 माल आपल्याकडे अगोदर शिल्लक आहे, तो कॅरी डाऊन केला. आता परचेस जे नव्याने झालेले 742742 किती रुपयाप्रमाणे? 13 रुपयाप्रमाणे. किती रक्कम आहे? 9646 रुपये. तो कॅरी ऑन केला. बघा, रकमा बरोबर लिहिल्या का आपण? हो, लिहिल्या. 26 तारीख झालेली आहे. 26 तारीख किती नंबरला हे ट्रान्झॅक्शन आहे? 24चं 7 नंबरला होतं आणि हे 8 नंबरला होतं. आपण 8 लिहायचं विसरलो, पण इथे लक्षात घ्या 8 नंबरचं ट्रान्झॅक्शन आपण बरोबर पोस्ट केलेलं आहे. आता 8 नंबर नंतर बघा 9 नंबर आहे इश्यूमध्ये, तर त्याला येलो करा किंवा टिक मार्क करा. 28 फेब्रुवारी 372 युनिट इश्यू करायचे म्हणजे काळजी घ्यायची, ते इश्यू झाले पाहिजे तेवढे, म्हणजे तेवढे केले का नाही तेवढे बघायचे काळजीपूर्वक. 28,372 लक्षात ठेवा. 28,372 9 नंबरचं ट्रान्झॅक्शन. 28 इश्यू 372 इश्यूला इकडे पुढे जावं लागेल, बरोबर. 372 हो 372 इश्यू करायचे आहे आपल्याला, बरोबर आहे की नाही. आता 372 इश्यू करण्यासाठी याच्या अगोदरचा जो शिल्लक आहे तर ते शिल्लक 563 आहे आणि आपल्याला तिथून किती इश्यू करायचे? 372. आता 372 563 मधून जातील का? आरामात देता येतील, किंवा आरामात देता येतील 12 रुपयाप्रमाणे. तर 12 रुपयाप्रमाणे ते द्यायला हरकत नाही. एकाच व्यवहारात हा व्यवहार पूर्ण होतोय. बघा, इश्यू पूर्ण 372 झाले, तितकेच आहे का? बघा, बघा 372 आहे. 372 आपण यातून इश्यू केलेले आहे. आता काय करायचं? बॅलन्समध्ये 563 पैकी 372 गेले, म्हणून बॅलन्स आता खाली कॅरी डाऊन करायचा, बरोबर. 563
563 वजा 372, किती माल शिल्लक राहिला? या 563 पैकी 191 युनिट शिल्लक राहिले. किती रुपयाप्रमाणे? 12 रुपयाप्रमाणे. या दोघांचं काय करून घ्या, गुणाकार करून घ्या. 2292चा माल शिल्लक आहे आणि इश्यू पूर्ण झालेले आहे. मग आता काय करायचं? काय नाही करायचं. हा जसा कॅरी डाऊन केला तसंच आता पूर्ण इश्यू झालेले आहे. त्याच्यामुळे ही जी पुढचा जो माल साठा आहे तो ॲज इट इज काय करायचा? कॅरी डाऊन करायचा. कळलं का? 13 रुपयाप्रमाणे. 9646 रकमा बघा. रकमा मी बरोबर लिहिल्या का? हां ठीक आहे. आता 9 नंबरचं ट्रान्झॅक्शन आपण केलं. 9 नंबरच्या ट्रान्झॅक्शन नंतर पुन्हा आपण वरती आलो प्रॉब्लेममध्ये. तर प्रॉब्लेममध्ये बघितलं टोटल 1 2 3 4 5 6 7 8 9 सगळे ट्रान्झॅक्शन 9चे. आपण सगळे ट्रान्झॅक्शन विचारात घेतले का? 1 2 3 4 5 6 7 8 9 सगळे ट्रान्झॅक्शन विचारात घेतले. याचा अर्थ सगळ्या ट्रान्झॅक्शनवरचं काम संपलेलं आहे. वरती आपल्याला काही वेगळी इन्फॉर्मेशन सांगितली, काही ॲडजस्टमेंट सांगितली, काहीच सांगितलेलं नाही आहे इतर गोष्टी. मग आता हा प्रॉब्लेम आपण फायनल करायला हरकत नाही. तर माल साठ्या संदर्भात, मटेरियल संदर्भात हा प्रॉब्लेम आपण सोडवतो. तर मग मटेरियल संदर्भात प्रॉब्लेम सोडवत असताना शेवट आपल्याला काय काढावं लागणार आहे? व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक. शेवट शिल्लक असलेल्या मालाचा जो साठा आहे त्याचं मूल्य किती आहे? तर सरळ सरळ बघा, आता इथे हे दोन्ही ट्रान्झॅक्शन आहेत म्हणजे ह्या दोन्ही बॅलन्सला विचारात घ्यावं लागेल. 191 12 रुपयाप्रमाणे 2292 ते आणि 742 13 रुपयाप्रमाणे 9646 9646 रुपये अशा पद्धतीने हे आहेत. तर या दोन्ही अमाऊंटची काय करू शकतो आपण? इथे टोटल करू शकतो. 11,938 रुपये हे काय आलं? व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक आलं. तर याला इथे आपण काय करूया? येलो करून घेऊया. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम व्यवस्थितरित्या सोडवला आहे. बाय.